हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मुलांसाठी खास खाऊ। ती आहे पुण्याचे सुप्रसिद्ध चितळे बंधूंची बाकरवडी। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी त्यासाठी 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदा आपण चाळून घेऊया। यामध्ये 1 चमचा आपण ओवा घेत आहोत। ओवा हाताने क्रश करून घालायचा आहे की याने ह्या पदार्थांचा स्वाद खूप वाढतो। अशा प्रकारे मी चोळून घालत आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। हे सर्व मिक्स करून घेऊ। यामध्ये आपल्याला 2 चमचे कडकडीत गरम केलेले तेल घालायचे आहे। 2 चमचे। अशा प्रकारे मी 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल जास्तच गरम आहे। हे आपल्याला मिक्स करून क्रम्बल होईपर्यंत मिक्स करायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, असे मी दोन्ही हाताच्या साहाय्याने चोळून घेतलेले आहे। हे पीठ आपलं मैदा क्रम्बल झालेला आहे। आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ घट्टसर मळून घेऊया। मी सर्व बाकरवड्या खाऊन बघितल्या, पण मला ही चितळे बंधूंची बाकरवडी मला खूप आवडली। ती मऊसूत असते, नाहीतर दुसऱ्या कडकडीत असतात, त्यामुळे त्या मला काही आवडल्या नाही। मला चितळे बंधूंचीच आवडली, तर त्यासाठी मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तर आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया। घट्ट मळायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ घट्ट मळलेले आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारचे आपल्याला घट्ट पीठ मळायचे आहे। तर हे आता आपण आपले पुढची तयारी होईपर्यंत आपण याला झाकून ठेवूया। कमीत कमी याला 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूयात। बघा तर फ्रेंड्स, आता आपण पुढची तयारी करूयात। मी मसाला तयार करत आहे। त्यामध्ये 2 चमचे मी धणे घेतलेले आहे, 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे आणि 1.5 चमचा जिरे घेतलेले आहे। आता हे आपण रोस्ट करून घेऊया। मंद आचेवरच आपल्याला रोस्ट करायचे आहे। अशा प्रकारे ही मसाला तयार केला जातो। आपल्याला हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहे। याच्यातले याने पदार्थाला स्मेल वगैरे छान येतो, खमंग होतात, रुचकर लागतात। त्यासाठी असे मसाले भाजून घ्यावे लागतात। तर मी असा मसाला भाजलेला आहे। आता यामध्ये 2 चमचे तीळ घालत आहे। हेही चांगले भाजून घेऊया। यात 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे। आता हाही भाजून घेऊया। हे चांगले आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे भाजला आहे। सुगंध छान सुटलेला आहे, घरभर पसरलेला आहे हा सुगंध।
आता अशा प्रकारे मी रोस्ट केलेले आहे. आता यात आपल्याला घालायचे आहे 1 मोठा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. हेही आपल्याला भाजून घ्यायचे आहे. सर्व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारचे माझ्याकडे फरसाण आहे, ते फरसाण घालत आहे. तुम्ही कुठच्याही प्रकारची शेव असेल, फरसाण असेल, चिवडा असेल तो घालून घेऊ शकता. अशा प्रकारे मी माझ्याजवळ फरसाण होते ते घातलेले आहे. अशा प्रकारे आपण हा सर्व मसाला व्यवस्थित रोस्ट करून घेऊया लो फ्लेमवर. आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे. आता गॅस बंद करूया आणि हा मसाला आपण मिक्सरच्या जारला, आपल्याला जास्त बारीक करायचा नाही, हा खडबडीतच ठेवायचा आहे. तर आपण हा मसाला थंड करून मिक्सरच्या भांड्याला लावून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला थंड झालेला आहे. मी मिक्सरचे जार घेतलेले आहे. यात आपण हा मसाला घालून घेऊया. आता याला थोडेसे फिरून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी खडबडीत वाटण तयार करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे. आता हेही आपण थोडेसे फिरवून घेऊ. बघा तर फ्रेंड्स, एवढा मोठा मसाला आपला तयार झालेला आहे. आपल्याला लागेल तेवढा आपण काढून घेऊयात आणि बाकीचा मसाला तुम्ही भरवा वांगी, भरवा कारली किंवा दुसरी मसाला भेंडी यामध्ये तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारचा मसाला तयार झालेला आहे. आता आपल्याला हवा तेवढा आपण काढून घेऊयात, बाकीचा मसाला ठेवून देऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले पीठ मुरलेले आहे. तर आपण चला आता आपण लाटण्यासाठी घेऊया. याचे 2 भाग करून घेते. अशा प्रकारे 2 भाग करून घेतलेले आहे. आता आपण याला थोडेसे पीठ लावून घेऊया आणि आपल्याला चपातीसारखी ही चपाती लाटायची आहे. आपल्याला पातळ लाटायची आहे. अशा प्रकारे मी लाटून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे. हिचा आता आपण कडा कापून घेऊया. हिला चौरस करून घेऊ. अशा प्रकारे मी कापून घेत आहे. आता याला आपली ही इमलीची खट्टी मिठी चटणी आहे, ही आपण लावून घेऊया. ही घाईघाईमध्ये मी बनवून घेतली. याची रेसिपी मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. इमलीची खट्टी मिठी चटणी ही आपल्याला चांगल्या प्रकारे लावून घ्यायची आहे. अशा प्रकारची चटणी, चिंचेची चटणी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला हा मसाला याच्यावर घालायचा आहे. आपल्याला भरपूर मसाला घालायचा आहे यामध्ये. मसाला चांगला पसरवून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मसाला सर्व पसरवून घेतलेला आहे. आता त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. अशा प्रकारे मी कोथिंबीर घातलेली आहे.
आता याला वळूया. हलक्या हाताने आपल्याला याला टाईट वळायचे आहे. पहिल्यांदा आपण याला थोडेसे कोथिंबीरीला लाटून घेऊया आणि आपली कोथिंबीर चिकटून जाईल. अशा प्रकारे मी लाटून घेतले आहे. आता आपण याला वळूया. आपल्याला टाईट वळायचे आहे. यात हवा राहिली नाही पाहिजे, नाहीतर त्या पोकळ होतात. आपली ही कडा चांगली चिटकली पाहिजे. अशा प्रकारे आपण वळून घेऊया, नाहीतर ती तेलात सुटेल. आता हिला आपण कापूयात. हिच्या कडा बाजूला करूया. आपल्याला 1.5 इंचाची कापायची आहे बाकरवडी. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी हलकेसे दाबायचे आहे बोटाने. अशा प्रकारे मी दुसरी लाटून घेते. हिला काढून घेऊयात. दुसरी लाटून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपली दुसरी पोळी लाटून झालेली आहे. आता आपण हिला चिंचेचे चटणी लावून घेतोय. चिंचेची चटणी लावून झाली आहे. आता आपण यामध्ये मसाला भरत आहोत. आपल्याला भरपूर मसाला भरायचा आहे. अशा प्रकारे मी मसालाही भरलेला आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. याला थोडेसे लाटून घेऊ, म्हणजे आपली कोथिंबीर याला चिकटून राहील. आता याला थोडेसे लाटून घेऊया. आता याला वळूया. आपल्याला असे प्रेस करत करत घट्ट वळायचे आहे, नाहीतर यात हवा गेली तर
त्या पोकळ होतात. आता ही आपली कडा चिकटेल अशा प्रकारे आपल्याला वळायची आहे. हलक्या हाताने आपण वळून घेऊया. आता हिच्या कडा कापून घेऊ. हिला 1.5 इंचाचं कापायचं आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण बाकरवडी वळून घेतलेली आहे. चांगल्या 5 लेयर आलेले आहेत. अशा प्रकारे आपण बाकरवडी तयार केलेली आहे. आता आपण हिला तळूयात. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे. आता आपण तळण्यासाठी घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, आपल्याला जास्त तेल तापवायचे नाही. आपल्याला थोडेसे तेल तापले की ह्या भाकरवड्या घालून घेऊया. आणि मंद आचेवर पहिल्यांदा यांना एक बाजू शेकेपर्यंत आपल्याला उलटवायचे नाही, नाहीतर त्यातला मसाला सगळा बाहेर येईल. अशा प्रकारे मी घालून घेते. लो फ्लेमवरच आपल्याला याला तळायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, आता आपल्याला थोडेसे याला शेकून होऊन देऊया, मग याला उलटवूया. बघा तर फ्रेंड्स, आपले थोडीशी कडक झालेली आहे. आपल्या हाताला जाणवते. अशा प्रकारे मी याला उलटवत आहे. अशा प्रकारे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहे. मी थोडासा गॅस मीडियमवर ठेवला आहे. अशा प्रकारे आपण तळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण हिला आणखी मिनिटभर हिला अशा प्रकारे आपले तळून झालेले आहेत. आता आपण हिला काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपल्या बाकरवडी तयार आहेत. अशा प्रकारची मी बाकरवडी बनवली. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारची मी बाकरवडी बनवलेली आहे. खूप सुंदर झालेली आहे. 5 लेयर सुटलेले आहेत. अशा प्रकारची आपण बाकरवडी बनवली. तुम्हाला बघू शकता, आपण अशा प्रकारची मी बाकरवडी बनवलेली आहे. तर अशा वर्ल्ड फेमस चितळे बंधूंची आपण बाकरवडी बनवली. तुम्हीही बनवा, तुम्हालाही खूप आवडेल. तर बघू शकता, आपण खूप खुसखुशीत झालेली आहे. अशा प्रकारची तुम्हीही बनवा, तुम्हालाही आवडेल बनवायला. बनवून बघू शकता, खा तुम्ही. अशा प्रकारची मी बाकरवडी बनवली. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि बेल लायकन दाबा. थँक्यू.